नमस्कार मित्रांनो, झिरो वेस्टेज रेसिपीज विथ सासूबाईंच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सकाळी शिल्लक राहिलेल्या डाळीपासूनच्या चपात्या. इथे आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ, त्यामध्ये ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ आणि जी आपली राहिलेली शिल्लक डाळ आहे ती याच्यामध्ये मिक्स करून आपण याचं कणिक मळून घेणार आहोत. आपण इथे थोडी डाळ ॲड करून घेणार आहोत, कारण आपल्याला हे पीठ व्यवस्थित चपातीचं जसं असतं तसं मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण ॲड करत आहोत शिल्लक राहिलेली डाळ. इथे आपण पाहू शकता की कणिक प्रॉपर भिजलेलं आहे आणि ते व्यवस्थित चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये वरून ॲड करायचं आहे थोडंसं तेल आणि तेलासोबतच ते कणिक पुन्हा मळून घ्यायचं आहे. इथे आपलं कणिक मळून तयार आहे आणि आपल्याला ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे, जसं आपण चपातीचं पीठ झाकून ठेवतो. आणि 15 मिनटानंतर आपल्याला ते चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचे आहेत. इथे आपण पाहू शकता की चपाती जसं आपण बनवतो तशीच हे चपाती, डाळीची चपाती आपण लाटून घेत आहोत. ही डाळीपासून बनवलेली चपाती आपण साध्या चपातीसारखीच भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता की इथे दोन्ही साईडनं प्रॉपर भाजून झाल्याच्या नंतर ही चपाती व्यवस्थित फुगलेली आहे. त्यानंतर ती चपाती एका ताटलीत काढून त्याला वरून तूप लावून घ्यायचं आहे. ही चपाती अगदी गव्हाच्या चपातीसारखीच आहे, पण त्याची चव मात्र जरा वेगळी आहे, कारण आपण त्याच्यामध्ये डाळ ॲड केलेली आहे. ही चपाती तुम्ही टोमॅटो सॉस किंवा भाजी सोबतसुद्धा खाऊ शकता. लहान मुलांनासुद्धा ती खूप आवडेल. जर ही आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.